थ्री फेज इंडक्शन मोटर रिवाइंडिंगचे इस्टिमेशन कॉस्टिंग व बिलिंग तयार करणे. ज्या वेळेस थ्री फेज मोटर वाइंडिंग शॉपमध्ये रिवाइंडिंगला येते त्यावेळी आलेल्या कस्टमरला अंदाजे किती खर्च येईल हे सांगावं लागतं. त्यासाठी अंदाजपत्रक तयार करावं लागतं आणि प्रत्यक्षात मोटर रिवाइंडिंग झाल्यानंतर बिलिंग द्यावं लागतं किंवा बिल द्यावं लागतं. तर ह्या दोन गोष्टी कोणतंही शॉप असेल, रिवाइंडिंग शॉपमध्ये मोटर रिवाइंडिंगचं तर आहेच, पण इलेक्ट्रिक रिपेअर शॉपमध्ये देखील एखादं उपकरण दुरुस्तीला आल्यानंतर त्याचा काय करावं लागतं, अंदाजपत्रक, अंदाजे खर्च किती येणार आहे हे त्या ग्राहकाला ते उपकरण खोलून कोणते पार्ट खराब झालेत का त्याच्यासमोर पाहून टेस्ट करून त्याच्यानुसार एकूण किती खर्च येणार आहे दुरुस्तीचा सगळा मिळून ते त्यांना अंदाजे सांगावं लागतो. आणि ते उपकरण पूर्ण दुरुस्त झाल्यानंतर ज्या वेळेस कस्टमर ते उपकरण घ्यायला येईल किंवा मोटरच्या बाबतीत मोटर रिवाइंडिंग झाल्यानंतर ती मोटर जेव्हा घ्यायला कस्टमर येईल तेव्हा त्यांना बिल द्यावं लागतं, पक्कं बिल. त्यामुळं अंदाजपत्रक आणि फायनल बिल ह्या दोन्ही गोष्टी महत्त्वाच्या आहेत. आता थ्री फेज मोटरच्या रिवाइंडिंगच्या बाबतीत ज्या वेळेस जळालेली थ्री फेज मोटर दुरुस्तीसाठी येते त्यावेळेस तिची तपासणी करून दुरुस्तीसाठी येणाऱ्या खर्चाचे अंदाजपत्रक तयार करणं आवश्यक आहे आपल्याला. त्यामुळं काय होईल, ग्राहकाला किती खर्च येणार आहे दुरुस्तीसाठी मोटरच्या आणि रिवाइंडिंगसाठी हे एक अंदाज येतो आणि तो अंदाज आल्यामुळं किंवा त्याला पूर्वकल्पना आल्यामुळं तो तयारीत राहतो की एवढा एवढा खर्च येणार आहे. समजा काय 2,500-3,000 काय खर्च येणार आहे ते तेवढे त्या बजेटमध्ये तो म्हणजे पैसे जर त्याच्याकडे नसतील तर त्या ठराविक कालावधीमध्ये तशा पद्धतीने पैशाचं तो नियोजन करून तो ठराविक कालावधीत जे काय दिलेला असेल तेवढ्या कालावधीत पैशाचं नियोजन करून तो दुरुस्त झाल्यानंतर किंवा रिवाइंडिंग झाल्यानंतर मोटर घेऊन जाऊ शकतो. म्हणजे त्याला एक प्रकारची पूर्वकल्पना येते की अंदाजे खर्च किती येणार आहे. तर त्याला साधारणपणे एवढा एवढा खर्च येणार आहे हे सांगायचं. म्हणजे अंदाजपत्रक किंवा लेखी पाहिजे असेल तर लेखी अंदाजपत्रक त्याला इस्टिमेट द्यायचं. तसेच मोटर दुरुस्त करण्याविषयी त्याचा होकार निश्चित करता येतो. याला एकदा त्याला इस्टिमेट दिलं याचा अर्थ काय की मोटर दुरुस्त करण्यास त्याचा होकार आहे यासाठी देखील इस्टिमेट देणं गरजेचं आहे. म्हणजे कस्टमरचा होकार घेणे दुरुस्त. नाहीतर एखादा कस्टमर हा करा म्हणेल आणि नंतर जास्त खर्च झाल्यावर तो काय म्हणेल, हा तुम्ही तर एवढं सांगितलंच नव्हतं. म्हणजे एक प्रूफ म्हणून इस्टिमेट देणं गरजेचं आहे. मग ते इस्टिमेट दिलं की तेवढाच खर्च येईल असं काय नाही. कदाचित त्याच्यापेक्षा 100-200 रुपये जास्त येऊ शकतो किंवा कमी पण येऊ शकतो. त्याची देखील त्याला कल्पना द्यायची. हे इस्टिमेट म्हणजे एक अंदाजपत्रक आहे. अंदाजे सांगितलेला खर्च आहे, याच्यामध्ये थोडंफार कमी किंवा जास्त होऊ शकतं. याची पूर्णपणे कल्पना त्या ग्राहकाला द्यायची असते. त्यामुळं नंतर काय तक्रारी होत नाही. नाहीतर एखादा ग्राहक म्हणेल की एवढा कसं काय खर्च आला आणि तुम्ही तर काय बोललेच नव्हते. तर अशा तक्रारी टाळण्यासाठी हे गरजेचं आहे. मोटरचं रिवाइंडिंग व दुरुस्ती झाल्यानंतर ती मोटर ग्राहकाला परत देताना खर्चाचे तसेच मजुरीचे बिल द्यावे लागते. म्हणजे अंतिम बिल पूर्णपणे मोटर रिवाइंडिंग झाली, दुरुस्त झाली की पूर्णपणे एकत्रितरित्यामध्ये बिल कस्टमरला द्यावं लागतं. किती कुठल्या कुठल्या पार्टला किती खर्च आला, काय झालं, किंवा रिवाइंडिंगला किती खर्च आला, लेबर चार्ज किती लावलेत, हे सगळं बिल एकत्रित द्यावं होतं. त्यामध्ये रिवाइंड केलेली दुरुस्ती किंवा बदललेले सुटे भाग, कोणते भाग बदललेत, पार्ट बदललेत, मजुरी किती लावली, टॅक्स काय लावला आहे किंवा GST काय असेल ते, या सगळ्या घटकांचा समावेश करून एकत्रित काय केलं जातं, अंतिम बिल दिलं जातं. तर हे अशा प्रकारे इस्टिमेट किंवा अंदाजपत्रक कशा पद्धतीनं तयार करायचं किंवा
अंतिम बिल कशा पद्धतीने द्यायचं कस्टमरला त्याचा एक नमुना आपण या ठिकाणी पाहणार आहे. इलेक्ट्रिक मोटर रिवाइंडिंग व दुरुस्तीचे अंदाजपत्रक म्हणजे इस्टिमेटचा या ठिकाणी आपण एक नमुना पाहूया. तर या ठिकाणी जर तुम्ही पाहिलं की जे इस्टिमेट आहे किंवा जे कोटेशन आहे तर त्याच्यावरती इस्टिमेट असं लिहिलेलं असतं किंवा कोटेशन. आपण कोणती वस्तू घेत असताना कोटेशन पण घेत असतो म्हणजे अंदाजे खर्च किती येणार आहे ते माहिती होण्यासाठी. तर या ठिकाणी इस्टिमेट किंवा कोटेशन फॉर्मॅट कसा असतो इस्टिमेट किंवा कोटेशन असं वरती लिहिलेलं असतं. त्याच्याखाली फर्मचं नाव असतं. आता या ठिकाणी शिव मोटर रिवाइंडिंग वर्क्स स्टेशन रोड सांगली. तर असं या ठिकाणी काय झालं ते फर्मचं नाव आणि पत्ता. त्यानंतर त्याच्याखाली ग्राहकाचे नाव व पत्ता, जो कोणता ग्राहक आला असेल त्या ग्राहकाचं नाव पत्ता सगळं लिहून घ्यायचं. त्यानंतर जॉब नंबर, समजा आता मोटर रिवाइंडिंग करायचं किंवा मोटर दुरुस्तीला आलेली आहे तर त्याच्यावरती स्टिकर चिटकवायचं, त्याला नंबर द्यायचा. एक रजिस्टर असतं, जॉब कार्ड असतं, तर त्याच्या अगोदरचा किती नंबर आहे त्याच्यानंतरचा लगेचचा नंबर त्या कार्डवरती लिहून ती स्टिकर जे आहे ते त्या मोटरवरती चिटकवलं जातं आणि तो नंबर त्या मोटरवरती देखील त्या स्टिकरवरती आणि या ठिकाणी ह्या इस्टिमेटमध्ये लिहायचा जॉब नंबर. दिनांक, दुरुस्तीला ज्या दिवशी मोटर आली त्या दिवशीचा दिनांक. त्यानंतर जॉबचा तपशील, या ठिकाणी त्या मोटरचा सगळा तपशील लिहायचा. म्हणजे कोणती मोटर आहे, समजा 3 फेज 5 HP मोटर आहे, 3 फेज 1440 RPM किंवा नेमप्लेटवरचा थोडक्यात त्या ठिकाणी डेटा लिहिला तरी चालतो. त्यानंतर आता याचा आराखडा कसा असतो अगोदर आपण आराखडा पाहू आणि नंतर तपशीलवार तुम्हाला डिटेल्स सांगतो. तर आराखड्यामध्ये इथं जर तुम्ही पाहिलं तर हे पहा, अनुक्रम क्रमांक, तपशील, संख्या, दर, एकूण रुपये आणि शेरा. आता तपशीलमध्ये काय तपासणी शुल्क, रिवाइंडिंग खर्च, बदलावाचे घटक भाग, दुरुस्ती शुल्क, एकूण रुपये, त्यानंतर एकूण खर्च, सर्व्हिस टॅक्स, एकूण आणि डिलिव्हरी तारीख. हे एवढं इस्टिमेट एक त्याला अंदाज ग्राहकाला देणं गरजेचं आहे. आता याच्यामध्ये आपण थोडीशी तपशीलवार माहिती घेऊया. तर हे अनुक्रम नंबर, तपशील, संख्या, दर, एकूण रुपये, शेरा. तर ती जी मोटर आहे त्या कस्टमर समोर आपण खोलणार आहे आणि त्याला अंदाज खर्चाचा सांगणार आहे, कशाला किती खर्च येणार आहे. तर या ठिकाणी एक उदाहरण आपण घेतलेलं आहे. 3 फेज मोटर या ठिकाणी दुरुस्तीला आलेली आहे किंवा रिवाइंडिंगला आलेली आहे. 5 HP मोटर आहे ती. तर या ठिकाणी तपासणी शुल्क जो आहे हा 100 रुपये लावलेला आहे. रिवाइंडिंगचा खर्च एक साधारणपणे 5 HP मोटरला किती खर्च येतो हे जो मोटर रिवाइंडर आहे त्यांना एक अंदाज आलेला असतो, कारण त्यांनी यापूर्वी बऱ्याच मोटर रिवाइंडिंग केलेले असतात. तर ते 1200 रुपये. बदलावाचे घटक भाग, मोटर खोललेली आहे तिथले सगळे पार्ट चेक करायचे आहेत आपल्याला. वाइंडिंग तर जळालेलं आहेच पण इतर पार्ट चेक करायचे आहेत. तर बेरिंग बदलावं लागणार आहे. तर 2 बेरिंग 100 रुपयाला एक बेरिंग, याप्रमाणे ते 200 रुपये. आणि दुरुस्तीची शुल्क किंवा मजुरी, जे काही काम करायचं आहे त्याची मजुरी, वाइंडिंग करायचं आहे, परत क्लिनिंग करायचं आहे, ओव्हरऑइलिंग करायचं आहे. तर ही टोटल सगळी जी मजुरी आहे ही 1000 रुपये या ठिकाणी लावलेली आहे. तर अशा प्रकारे याची जी बेरीज आहे ती किती झाली 2500 रुपये. लक्षात, 2500 रुपये एकूण. त्याच्यानंतर आता पुढं पाग या ठिकाणी एकूण खर्च बिलामध्ये किती आला 2500 रुपये. त्यानंतर सर्व्हिस टॅक्स 5%,
2500च्या 5% 125 रुपये, असे एकूण किती झाले 2625 रुपये. 2625 रुपये खर्च येईल असं आपण बिल अंदाजपत्रक या ठिकाणी तयार केलेलं आहे. खर्चाचं अंदाजपत्रक इस्टिमेट तयार केलेलं आहे. आणि याची जी मूळ प्रत आहे ही मूळ प्रत कस्टमरला द्यायची. त्यानंतर या ठिकाणी जर पाहिलं तर डिलिव्हरी तारीख ही अंदाजे तारीख टाकून द्यायची, किती दिवसात ती मोटर रिवाइंडिंग होऊन त्या कस्टमरला द्यायची ती. तर ती पुढची एक 4 दिवसातली किंवा 8 दिवसातली जी काही तारीख असेल ती या ठिकाणी तारीख लिहायची. त्यानंतर दोन्ही प्रतीवरती जे मूळ प्रत आहे आणि जी OC आहे खालची कार्बन कॉपी आहे त्या दोन्हीवरती या ठिकाणी ग्राहकाची सही घ्यायची, म्हणजे तो बांधील झाला. सुमारे 2625 रुपये खर्च येणार आहे, एवढ्या खर्चाला तो बांधील झाला. त्याचबरोबर त्याला हे पण कल्पना द्यायची की हे अंदाजित बिल आहे किंवा हे अंदाजपत्रक आहे, याच्यापेक्षा 100-200 रुपये कमी किंवा जास्त होऊ शकतील, पण एवढं तुम्ही गृहीत धरून चाला. लक्षात. इथं सही घ्यायची आणि नंतर मग तपासणारीची सही किंवा ज्यांचं जो त्या दुकानाचा मालक आहे किंवा जो संचालक आहे त्यांची या ठिकाणी सही किंवा जो कोणी काम करणार असेल त्या जॉबवरती त्यांची सही, शिव मोटर रिवाइंडिंग्स वर्क्स करिता याची या ठिकाणी सही. तर अशा प्रकारे हा काय झाला अंदाजपत्रकाचा किंवा इस्टिमेटचा हा नमुना झाला. लक्षात. तर अशा प्रकारे हे इस्टिमेटचा हा नमुना. त्यानंतर मग इस्टिमेट दिल्यानंतर जे काय आपण कालावधी दिलेला आहे 4 दिवसाचा 8 दिवसाचा काय दिलेला असेल तेवढ्या कालावधीमध्ये ती मोटर रिवाइंडिंग करून टेस्ट करून ओके असा शेरा मारून ती तयार ठेवायची असते. आणि ज्या वेळेस तो कस्टमर त्याची मोटर रिवाइंडिंग झालेली आणि ओके झालेली मोटर घ्यायला येईल त्यावेळी त्याला अंतिम फायनल बिल, दुरुस्तीचं बिल किंवा वाइंडिंग केल्याचं मोटर वाइंडिंग केल्याचं आणि दुरुस्तीचं बिल द्यायचं असतं. तर त्याचा आता आपण नमुना या ठिकाणी पाहणार आहे. तर इथं पहा इलेक्ट्रिक मोटर रिवाइंडिंग व दुरुस्तीचे बिलाचा नमुना, म्हणजे अंतिम बिल आहे त्याला जे फायनल बिल तो आता मोटर न्यायला आलेला आहे. जेव्हा मोटर न्यायला ग्राहक आलेला असेल तेव्हा बिल द्यायचे. ठीक आहे. इलेक्ट्रिक मोटर रिवाइंडिंग व दुरुस्ती बिलाचा नमुना. ह्या नमुन्यावरती जसं अगोदर आपण पाहिला त्याच्यावरती काय लिहिलेलं होतं इस्टिमेट किंवा कोटेशन असं लिहिलं होतं. आता याच्यावरती काय लिहिलं आहे कॅश मेमो किंवा क्रेडिट मेमो. या ठिकाणी कॅश मेमो किंवा क्रेडिट मेमो असं या बिलावरती या ठिकाणी लिहिलेलं असतं. त्यानंतर फर्मचं नाव शिव मोटर रिवाइंडिंग वर्क्स स्टेशन रोड सांगली, म्हणजे फर्मचं नाव आणि पत्ता. त्यानंतर ग्राहकाचं नाव आणि पत्ता, बिल नंबर, दिनांक, आता ज्या दिवशी आपण ती डिलिव्हरी देणार आहे किंवा जो कस्टमर ज्या वेळेस न्यायला तो आलेला आहे ती तारीख या ठिकाणी येईल. त्यानंतर आता याचा फॉर्मॅट पाहूया आपण अगोदर आणि त्यानंतर तपशीलवार त्याची माहिती पाहूया. तर यामध्ये पहा फॉर्मॅटमध्ये अनुक्रम नंबर, तपशील, संख्या, दर, एकूण रुपये आणि शेरा. म्हणजे इस्टिमेटचा आणि याचा फॉर्मॅट जवळजवळ सारखाच आहे. आता तपशिलामध्ये 3 पेज 5 HP 1440 RPM मोटर, म्हणजे कोणत्या मोटरचं काम केलं आहे ते नाव वरती या ठिकाणी लिहायचं. त्याच्यामध्ये काय काय केलं त्या मोटरचं काम तुम्ही. तपासणी व खोलणे शुल्क 100 रुपये. ठीक आहे. रिवाइंडिंग खर्च 1200 रुपये. त्यानंतर 3 नंबर आहे बेरिंग बदलण्याचा खर्च 200 रुपये. दुरुस्ती शुल्क किंवा मजुरी 1000 रुपये. असे एकूण रुपये 2500. लक्षात. हे 2500 रुपये या ठिकाणी बिल केले. त्याच्या व्यतिरिक्त काय केले खाली एकूण खर्च आता किती बिलामध्ये आपण दाखवला आहे 2500 रुपये. त्यानंतर सर्व्हिस टॅक्स 125 रुपये आणि एकूण 2625 रुपये. खाली अक्षरी
एकूण रुपये 2625 मात्र किंवा फक्त असं लिहायचं आणि नंतर या ठिकाणी तेवढे 2625 रुपये कस्टमरकडून घ्यायचे. जवळजवळ इस्टिमेटमध्ये दिलेली रक्कम आणि ही रक्कम शक्यतो सारखीच येते किंवा शक्यतो तेवढ्याच खर्चात करण्याचा, इस्टिमेटच्या खर्चातच ते पूर्ण काम करण्याचा प्रयत्न करायचा. म्हणजे काय होतं, ग्राहकाची विश्वासार्हता जी आहे ही वाढते. जर तुम्ही सांगितले 2600 रुपये आणि घेताना जर 3000 घेतले तर कधीकधी ग्राहक नाराज होण्याची शक्यता असतो. व 2600 रुपये सांगितले होते, 2625 रुपये आणि 3000 रुपये असं कसं काय परत वाढलं, असं तसं तक्रार होण्यापेक्षा तेवढ्या खर्चामध्येच जे इस्टिमेट दिलं आहे त्या इस्टिमेटमध्येच शक्यतो बसवण्याचा प्रयत्न करायचा. ते 2625 रुपये बिल झालेलं आहे. ते 2625 रुपये कस्टमरकडून घ्यायचं. त्यानंतर त्याची सही घ्यायची, या ठिकाणी ग्राहकाची सही, आपली पण त्याच्यावर सही करायची, दुरुस्त करणाऱ्याची सही, आणि सही झाल्यानंतर मग ते बिल जे आहे हे बिल त्यांना द्यायचं आहे. या ठिकाणी उजव्या बाजूला शिव मोटर रिवाइंडिंग वर्क्स करता असं लिहिलेलं असतं. त्यानंतर ओरिजिनल बिल जे आहे ते कस्टमरला द्यायचं आणि OC हे आपल्याकडे राहील. म्हणजे पुन्हा जर ती मोटर कधी दुरुस्तीला आली तर त्या मोटरचं सगळं डिटेल आपल्याकडं देखील राहतं. तर अशा प्रकारे मोटर रिवाइंडिंगचं हे काय झालं, अंदाजपत्रक आणि बिल तयार करण्याची पद्धत. ठीक आहे, ओके.